तुझ्या हातची प्यादी आम्ही खेळ तुझा हा सगळा तुझ्या कृपेने मांडला मी संसार माझा वेगळा संसार माझा वेगळा तोडूनी पाश मायेचे घेऊनी श्वास मोकळा सानुल्या घरट्यातला संसार माझा वेगळा संसार माझा वेगळा. वर्गणी तुझ्यावर किती जरी रागवलेले असले ना तरी आतून खूप माया करतात ग तुझ्यावर. सकाळपासून गिटार काढून बसलेत. लहानपणी तुझ्या वाढदिवसाला गिटारवर ते तुला एखादं छानसं गाणं ऐकवायचे. आठवते तुला? हो आठवतं ना. कंपनी सक्सेसफुली चालवण्याची जबाबदारी माझी आहे. या बाबतीत जर तुम्हाला कोऑपरेट करायचं नसेल तर राजीनामा द्या. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Rujuta. Happy birthday to you. थँक्यू. सगळं खाल्ला मम्माला कोण ठेवणार? अगदी थोडासा. ओके ओके ओके. पण डॅडी नुसतं केकवर नाही मागणार. अरे हाँ गिफ्ट्स आहेत गिफ्ट्स आहेत. एवढी? हाँ. Happy birthday to you. थँक्यू थँक्यू. खुश? गिफ्ट वगैरे ठीक आहे पण मला एक स्पेशल गिफ्ट हवंय. काय? फिश. मला तुमचं गिटारवरचं बर्थडेचं गाणं ऐकायचं. करेक्ट. अगं आता माझी पूर्वीसारखी प्रॅक्टिस नाही करायची. नाही तुम्ही लाजू नका. आम्हाला सगळं माहितीये. तिच्या समाधानासाठी तुम्हाला वाजवायलाच पाहिजे. चला घ्या. डॅडी प्लीज प्लीज चला ना वाजवा ना. अरे बापरे. प्लीज. ओके तुझ्यासाठी काय पण. येस. हाँ. हम भी अगर बच्चे होते नाम हमारा होता गबलू बबलू खाने को मिलते लड्डू. अरे दुनिया कहती हैप्पी बर्थडे टू यू. अरे दुनिया कहती हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे टू यू रुजुता. हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे टू यू. हम भी अगर बच्चे होते नाम हमारा होता गबलू बबलू खाने को मिलते लड्डू. अरे दुनिया कहती हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे टू यू रुजुता. हैप्पी बर्थडे टू यू. क्या बात आहे. मस्त डॅडी. तुमच्यासारखी गिटार कोणीच वाजवत नाही. हो ना मम्मा?
हा, अजून एक सेकंड. हॅलो. हा डार्लिंग बोल. हा नाही मी येतोच आहे, लवकर निघतोय मी. ओके, डोंट वरी. अरे हो हो, घाई करू नकोस, सावकाश ये, कारण मी तुझ्यावर खूप खुश आहे. का बरं? हा म्हणजे काय, मला गिफ्ट खूप आवडलंय. गिफ्ट? मला माहितीये तू काय केलंयस ते. काय केलंय मी? अच्छा, काय केलंय? घरी ये, आलास की कळेल. चल आता ठेवते मी, बाय. तू रुजुताला फोन केला होतास का? मी तुझ्या बायकोला मी कशाला फोन करू? आणि आपण दुसऱ्यांच्या बायकांना फोन बिन करत नाही. हा नाही, मग तिला कसं कळलं की मी तिच्यासाठी गिफ्ट आणलंय ते? भिडे, तुम्ही इथे काय करताय? मी सरांना सह्या करायला मदत करत होतो. असं? मग मला एक मदत करा. बोला ना मॅडम, काय मदत करू? इथून निघून जा. हा पण तुम्ही मदत करायला सांगितली ना. हीच मदत. खाली बसा. अहो तुम्हाला नाही म्हटलं, मी यांना म्हटलं. तुम्ही कधी काय म्हणाल सांगताच येत नाही ना मॅडम. निघा आता. हो. बसा ना. नाही, तुम्ही उभे असताना मी कसं बसणार? फार अगदी विनम्रपणाचा आव आणू नका. बसा. नाही, इट्स ओके. बोला ना मॅडम, काय हुकूम आहे? हुकूम वगैरे काही नाही, मी तुमची क्षमा मागायला आले. क्षमा? कशाबद्दल? मगाशी मी जे तुम्हाला बडबडले ना, त्याबद्दल सॉरी. नाही, इट्स ओके मॅडम, तो तुमचा अधिकारच आहे. तरी तुमच्या सबऑर्डिनेट स्टाफ देखत मी तुम्हाला असं बोलायला नको होतं. सबऑर्डिनेट? मी ऑफिसमधल्या कोणालाही माझे सबऑर्डिनेट समजत नाही. सगळे माझे कलिग आहेत, माझे सहकारी आहेत. मी सगळ्या स्टाफला माझे फॅमिली मेंबर समजतो. अँड यू आर द हेड ऑफ अवर फॅमिली. काय झालं मॅडम? काही नाही. तुम्ही किती चांगले आहात हो, आणि मी किती दुष्ट. मी तुम्हाला इतकं काही बडबडले आणि तुम्ही ते मनातही नाही ठेवलं. नाही, इट्स ओके मॅडम. तुम्ही जे काही बडबडलात ते मनात ठेवण्यासारखं नव्हतं. तुम्ही शांत व्हा. ठीक आहे. नवीनच रुमाल आहे, आजच रुजुताने दिलाय मला. पण तुम्ही आता जे बोललात ना, ते मनापासून बोललात ना? काय? की सगळे तुम्हाला फॅमिली मेंबर सारखे वाटतात? हो मॅम, मी अगदी मनापासून बोललो. मग तुम्हाला माहिती आहे का की आज तुमच्या एका फॅमिली मेंबरचा वाढदिवस आहे? हो, माहित आहे ना. म्हणूनच मी आज त्या मेंबरसाठी गिफ्ट पण आणलंय. हे बघा. ओ, दॅट्स ग्रेट. कसं आहे गिफ्ट? दॅट्स रिअली ब्युटिफुल. हे तुम्ही रात्री द्यायचं. हो, तेच ठरवलंय मी. आणि रात्री बरोबर 7 वाजता छानपैकी केक कापायचा आणि म्हणायचं, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर मोहिनी, हॅपी बर्थडे टू यू. म्हणजे आज तुमचाही वाढदिवस आहे का? येस. आणि मला तो तुमच्या बरोबर साजरा करायचा आहे. रुजुता, अरे आलास तू? सॉरी, खूप लेट झाला ना मला. पण काय करू, का क्लायंटने इतका वेळ घेतला माझा. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. एक मिनिट, तू ड्रिंक्स घेऊन आलास का? त्या क्लायंटने इतकं फोर्स केलं मला. घेतले 2 घोट. काय रे, मला वाटलं की तू शॅम्पेन घेऊन येशील, आपण दोघं एकत्र शॅम्पेन घेऊ, सेलिब्रेट करू. शी. पण केक आहे ना, आपण केक कट करूया. येस, चल. ठीक आहे. रेडी? या.
Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to dear Rujuta. Happy birthday to you. थँक्यू. थँक्यू. मस्त आहे ना? अरे काय शोधतोस तू? गिफ्ट तर तुम्हाला दुपारीच पाठवलंयस. प्यायल्यामुळे लक्षात राहिलं नसेल. काय बोलतेस? हो. आणि अप्रतिम आहे गिफ्ट. मला खूप आवडलं. थट्टा करतेस का माझी? अरे थट्टा नाही करत आहे, खरंच सांगते मनापासून. अरे हे काय? ए आता उगाच नाटकं करू नकोस हा. आणि काय सारखं नेकलेस कडे आणि माझ्याकडे बघतोयस? घे ना, घाल ना माझ्या गळ्यात. पण हा नेकलेस मी नाही पाठवलाय तुला. काय? संसार माझा वेगळा. गुड मॉर्निंग. हॅलो. गुड मॉर्निंग म्हटलं मी. हा गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय नाश्ता काय आज? नाश्ता वगैरे नाही. ही बिस्किट आहेत, तीच खायची चहा बरोबर. तसंही आणि रोज रोज नाश्ता काय करायचा हा प्रश्नच असतो माझ्या पुढे एक मोठा. रोज रोज नाश्ता करायचा तरी का, हा मला मुळात नेहमी प्रश्न पडतो. अरे रोज सकाळी चहा आणि नाश्ता अशी प्रथाच आहे आपल्याकडे. प्रथा प्रथा म्हटलं की तोच तोचपणा येतो. आणि तोच तोचपणा नकोसा वाटतो ना. काय झालंय? सकाळी सकाळी एवढा गंभीर का बोलतोयस? नाही तसं काय नाही. असं कसं? तसंच काहीतरी आहे. तुझा चेहराच सांगतोय. काय झालंय? या गिफ्टने मला खूप अपसेट केलंय का कालपासून. मी सुद्धा खूप अपसेट आहे. आणि दिवसभर मी या भ्रमात होते की ते गिफ्ट मला तू पाठवलंस. कोणी पाठवलं असेल का? आता ते मला कळलं असतं तर मी त्याच्या तोंडावर नसतं का फेकलं ते गिफ्ट. बरंच महागडं गिफ्ट आहे. तुझ्या एखाद्या श्रीमंत मैत्रिणीने नाही ना पाठवलं? माझी कुठलीही मैत्रिणी एवढी श्रीमंत नाहीये. आणि तसंही श्रीमंत मुली आपल्या मैत्रिणीला एवढं महागडं गिफ्ट सहसा देत नाहीत कधी. तुझा तो रागावू नकोस पण. सिट प्लीज. त्याचं पुढे काय झालं हे माहितीये ना तुला? नाही पण. सिट प्लीज. त्याची आठवण नकोय मला आत्ता. एनिवेज जाऊ दे. तू चहा पी. छान आलं घालून केलाय. थँक्यू. वाव. तुझ्या हातचा चहा म्हणजे ना मस्त असतो. थँक्यू. हे काय पेपर कशाला पाहिजे? बायको समोर बसली आहे आणि तू पेपर वाचणार आहेस? बाजूला ठेव. नवीन लग्न झालेल्या लोकांनी असं काहीतरी करायचं नाही. बाजूला ठेव. ठीक आहे बोल. सिड मला सांग, ह्या गिफ्टमुळे तुझा माझ्यावरचा विश्वास नाही ना कमी झाला? काय बोलतेस तू? अरे काही नाही. मम्मी म्हणायची की बायकांचा जेवढा पुरुषांवर विश्वास असतो ना त्याच्या निम्माही तुमचा आमच्यावरती नसतो. म्हणून असंच जरा विचारलं. आणि माझ्या अण्णा म्हणायचंय बायका जेवढा पुरुषांचा विश्वासघात करतात तेवढा पुरुष नाही करत. तू गंभीर नको होस ग. तुझ्याबद्दल नाही म्हणत आहे मी. अरे हो ते कळतंय मला. सिड कुणीतरी आपल्या वाईटावर टपलेलं आहे आणि हे माझ्या मम्मीला माहितीये. ते कसं काय?
त्या दिवशी फोनवर बोलता बोलता मम्मी मला म्हणाली की काही झालं तरी तुमचा संसार टिकला पाहिजे, अगदी कुठल्याही परिस्थितीत. कुठल्याही परिस्थितीत म्हणजे? एक्झॅक्टली हाच प्रश्न मी तिला विचारला, पण तिने अचानक फोन कट करून टाकला. कदाचित डॅडी असतील आसपास. तुझ्या डॅडींचा माझ्यावरचा रोष अद्याप कमी झालेला दिसत नाही. होईल रे, एक दिवस होईल. ते करतील तुला ऍक्सेप्ट. काय पॅरेंट्सने आपल्या सुनेला किंवा जावयाला स्वीकारण्याची वेळ लग्नाच्या सुरुवातीच्या काळातच असते, नंतर खूप उशीर होतो. काय सांगावं, जेव्हा तुझे डॅडी मला ऍक्सेप्ट करतील तेव्हा कदाचित मी त्यांना ऍक्सेप्ट नाही करणार. सिट, प्लीज डोंट से दॅट. मी शक्यता बोलून दाखवली. माणसाचा स्वभाव त्याच्या वयानुसार, त्याच्या मॅच्युरिटीनुसार बदलत जातो. आता बघ ना, लग्नापूर्वी माझा देवावर अजिबात विश्वास नव्हता. देव बिव सगळं खोटं आहे असं मला वाटायचं, पण आज माझा देवावर पूर्ण विश्वास आहे. हो, आणि ते कसं घडलं? तुझ्याशी लग्न झालं. रुजू, माझी ईश्वराकडे फक्त एवढीच प्रार्थना आहे की परमेश्वरा, माझ्या बायकोवर माझा जो विश्वास आहे तो मरेपर्यंत कायम असो. मरेपर्यंत वगैरे काय रे? सकाळी सकाळी उगाच मरायच्या गोष्टी नको करायला. सॉरी. बरं ते मरू दे, पण मला सांग, तू मला बर्थडे गिफ्ट असून का नाही दिलंस? काय झालं? कसला एवढा विचार करतोस? माझा लग्नानंतरचा पहिला वाढदिवस आणि तू मला गिफ्टही दिलं नाहीयेस. कसला विचार करतोस? अगं, असा कसा रे तू? आय एम सॉरी रुजू. काय झालं, कामाच्या गडबडीत मला ऑफिसमधनं बाहेर पडायला खूप उशीर झाला. सगळ्या दागिन्यांची सुद्धा दुकानं बंद झाली होती. पण हरकत नाही, आता आपल्या लग्नाचा वाढदिवस येतोय की नाही, मी सगळी भरपाई तिथे करून टाकेन. येस. आणि सकाळीच तू म्हणाली होतीस ना की तुझं सगळ्यात मोठं गिफ्ट मी आहे म्हणून. हो, ते तू एवढं सिरियसली घेतलंस? म्हणजे ते सिरियसली घ्यायचं नव्हतं? जाऊ दे, मला नाही बोलायचं तुझ्याशी. अगं तू अशी रुसते का? चल मी तुला छानसं गिफ्ट देतो. कसलं? आता घरीच ऑफिसला जाण्यापूर्वी एक छानसं गिफ्ट देतो. चल. काय? बिलेटेड हॅपी बर्थडे गिफ्ट. नाही आता नाही. अगं तू ऑफिसला जा आधी. उठ उठ. गीझर कधीपासून चालू आहे? प्लीज जा. देतो ना गिफ्ट. नंतर जा. वेडा आहे. Thank you, Siddesh. Thank you very much for the birthday gift. संसार माझा वेगळा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मग कसा काय साजरा केला बायकोचा वाढदिवस? कसला वाढदिवस? उशिरा पोचलो घरी. का? काही विचारू नकोस. बरं बाबा, नाही विचारत, पण तू स्वतःहून तरी सांगशील ना बायकोला गिफ्ट काय दिलंस? काहीही गिफ्ट देऊ शकलो नाही मी. अरे पण का? दुसऱ्या एका बाईचा वाढदिवस साजरा करायला गेलो होतो. काय सिद्धेश, शक्यतो पुरुष लग्नाच्या 10-15 वर्षानंतर हे सगळे चाळे करायला सुरुवात करतात. ज्या लग्नाला 10 महिने झाले नाही अजून, लग्न करून इतक्यातच तू दुसऱ्या बाईचा वाढदिवस साजरा करायला जातोस? जावं लागलं रे. कोण होती ती महामाया? आपली बॉस. व्हॉट? हो, काल तुला इथून हकलल्यानंतर शृंगारपुरे मॅडम मला म्हणाल्या, आज माझा वाढदिवस आहे, तुम्हाला तुमच्या बरोबर सेलिब्रेट करायचं. मग माझी परवानगी न घेता त्यांनी स्वतःच प्रोग्राम ठरवला, मला गाडीत घातलं आणि घरी येऊन गेल्या. काय सांगतोस काय? त्या गाडीमध्ये माझ्या इतक्या जवळ येऊन बसल्या, तो ड्रायव्हर 2दा रस्ता चुकला. मग पुढे? आणि माझा ना अक्षरशः जीव घुसमटला. कशाने? शृंगारपुरे मॅडमच्या परफ्यूममुळे. एवढा परफ्यूम लावला होता त्यांनी? अरे लावला होता काय, मला तर वाटतं परफ्यूमने अंघोळच करून आल्या होत्या त्या. बरं ते जाऊ दे, त्यांचे मिस्टर नीट वागले ना तुझ्याशी? होते कुठे ते घरी? म्हणजे हा काय प्रकार आहे मॅम? हो, मी तुम्हाला म्हटलं ना, माझा बर्थडे मला तुमच्या बरोबर साजरा करायचा आहे. हो पण बाकी सगळे कुठे आहेत? बाकी सगळे कशाला हवेत? आणि मला बाकी कोण आहे? नाही म्हणजे तुमचे
यजमान ते पॉलिटिक्स मध्ये असल्यामुळे असूनही नसल्यासारखे आहे. आता या क्षणी सुद्धा विदर्भ मराठवाड्याच्या दौऱ्यावर असतील. ते निवडणुका जवळ येत आहेत ना. तुम्ही लावा मेणबत्ती. मी हो तुम्ही लावा, मी फुंकर मारते. ओके. म्हणा हॅपी बर्थडे टू यू. तुम्हाला ना सगळंच सांगायला लागतं. अहो असले बर्थडे साजरे केले नाही आहेत का तुम्ही? नाही, मी आज करणारच होतो वाढदिवस साजरा. हो थँक्यू सो मच. नाही, तुमचा नाही, माझ्या बायकोचा वाढदिवस साजरा करणार होतो. काय सांगता काय? तुमच्या मिसेसचा सुद्धा आजच वाढदिवस आहे. हो. चला आपण आणखी एक मेणबत्ती लावूया. नाही नको, मी घरी जाऊन सेलिब्रेट करेन तिच्या बरोबर. हो शुअर. म्हणा काय? हॅपी बर्थडे टू यू. तुम्हाला ना सगळंच सांगायला लागतं. एनिवेज हॅपी बर्थडे. आधी फुंकर मारा ना तुम्ही. हे घरात नसताना गुपचूप येऊन जाईल. मी पण तुम्हाला खूप मिस करते. हो. या वयात तुझे कसले धंदे चाललेत? काय बडबडताय तुम्ही? कोण आहे तो? मला इथे असं निजून कुणाला भेटायचा प्लॅन करत होतीस तू? अगं काल तुझा वाढदिवस होता ना, हिने सांगितलं मला. मग अभिनंदन, व्हेरी व्हेरी हॅपी बर्थडे. मी प्लीज आता खूप घाईत आहे.